नमस्कार मंडळी, मी सौ श्रेयसी कर्वे. अभंग एक साहित्य प्रकार, त्याच्यातला भाग 1. मंडळी, मी सौ श्रेयसी कर्वे या माझ्या यूट्यूब चॅनलवरून मध्यंतरी संत मालिका आपण ऐकली. यामधून ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव यांच्यासह अनेक संतांची थोडी माहिती आपण ऐकली. आपल्या संतांना जनहिताची अनिवार्य तळमळ होती. त्यासाठी वेगवेगळ्या साहित्य प्रकारांमधनं त्यांनी समाजाला मार्गदर्शन केलं, उपदेश केला की तुम्ही भक्तिमार्ग अनुसरा, त्यासाठी परमेश्वराचं नामस्मरण करा, सदाचाराने वागा. हे सगळं सांगण्यासाठी जे जे साहित्य प्रकार, काव्य प्रकार लोकमानसात रुजलेले होते त्याचा या संत श्रेष्ठांनी, ज्येष्ठांनी आपल्या रचनेमध्ये उपयोग करून घेतलेला आहे. त्याने अभंग लिहिले, ओव्या लिहिल्या, गवळणी लिहिल्या, भजने, पदे लिहिली, अगदी विरहिणी, लावणी, सवाल जबाबही लिहिले. अर्थातच हे सगळे अध्यात्मपर होते. या काव्यप्रकारातील काही प्रकार आता आपण या ऑडिओमधून बघूया. यातील पहिला प्रकार आहे अभंग. या अभंगाविषयी, या साहित्य प्रकाराविषयी या ऑडिओमध्ये आपण माहिती बघणार आहोत. मंडळी, आपली संत परंपरा ही मोठी वैभवशाली आहे. आपले सगळे संत म्हणजे सरस्वतीचे उपासक आहेत. परमेश्वराच्या अनुग्रहाने ही कवित्व शक्ती त्यांना मिळालेली आहे. मराठीमध्ये आपण अभंग तुकयाचा असं म्हणतो. सुश्लोक वामनाचा किंवा आर्या मयूरपंताची या चालीवर आपण अभंग तुकयाचा असं म्हणतो. असं म्हटलं तरीसुद्धा हा छंद मुळामध्ये लोकप्रिय केलेला आहे तो नामदेव महाराजांनी. नामदेव महाराजांचे अनेक अभंग रसाळ आणि अर्थपूर्ण आहेत. आपण कवित्व कसे करू लागलो याचा इतिहास नामदेव महाराजांनीच आपल्या एका अभंगामधून सांगितलेला आहे. नामदेव महाराज म्हणतात, चंद्रभागे तीरी ऐकियली गोष्टी, वाल्मिकी शतकोटी ग्रंथ केला. माझी या चित्तासी फार झाले क्लेश, वृथा म्या आयुष्य गमाविले. जाऊनी रावळा विठोसी विनविले, वाल्मिकीने केले रामायण. असेन मी खरा तुझा भक्त देवा, सिद्धीस हा न्यावा पण माझा. शतकोटी तुझे करीन अभंग, म्हणे पांडुरंग ऐक नाम्या. तये वेळी होती आयुष्याची वृद्धी, आताची अवधी थोडी असे. नामा म्हणे जरी न होता संपूर्ण, जिव्हा उतरीन तुझं पुढे. नामदेवांचा हा निश्चय पाहिल्यावर पांडुरंगाला कळवळा आला आणि नामा म्हणे हाती बांधोनिया भया, बैसे लिहावया पांडुरंग. स्वतः पांडुरंग नामदेवांचे अभंग लिहून देऊ लागले. असे नामदेव महाराजांनी लिहून ठेवलेलं आहे. आता अभंग लिहायचा तर त्याचे काही नियम हवेत. पण या शिंप्याच्या घरात जन्मलेल्या नामदेवाला ते काही माहिती नव्हते. ते त्यांना पांडुरंगाने स्वप्नात येऊन सांगितले. त्याचे वर्णनही एका अभंगामध्ये नामदेवाने केलेले आहे. ते म्हणतात की अभंगाची कळा नाही मी नेणत, त्वरा केली प्रीत केशीराजे. अक्षरांची संख्या बोलिले उदंड, मेरू प्रचंड शर आदी. 6.5 चरण जाणावे, अक्षरे मोजावी चौकचारे. यावरून अभंग ही 22 अक्षरसंख्या असलेली दीर्घ प्रचूर अशी रचना आहे. 22 अक्षरांचे 6 चरण झाले की मोठा अभंग होतो आणि 16 अक्षरे असलेल्या 2 समचरणांवर उभा असलेला असा लहान अभंग होतो. अशा रीतीने नामदेव अभंग लिहू लागले.
त्यांची प्रतिज्ञा शतकोटी अभंग लिहिण्याची होती. ती त्यांच्या हयातीमध्ये पूर्ण झाली नाही. ती त्यांच्यानंतर बऱ्याच वर्षांनी जन्माला आलेल्या तुकोबाने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. त्याबद्दलचा वृत्तांत तुकोबांनीही लिहून ठेवलेला आहे. ते एका अभंगामध्ये म्हणतात, नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, नामदेवे केले स्वप्ना माझी जागे, सवे पांडुरंगे येऊन या. सांगितले काम करावे कवित्व, वाहू गे निमित्त बोलू नको. माप टाकी सळव धरली विठ्ठले, थापटवणी केले सावधान. प्रमाणाची संख्या सांगे शतकोटी, उरले ते शेवटी लावी तुका. अशा रीतीने तुकोबांनी नामदेवांचा अभंग संप्रदाय पुढे चालवला. या अभंग छंदाचे रचनेच्या दृष्टीने 3 मुख्य भाग आहेत. ते कुठले ते पाहूया उद्याच्या भागात.